मित्रांनो, तुमच्या प्रिलिम्स एक्झाम जवळ आले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण असा सेम पेपर तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये विचारला जाणार आहे. हा आहे आपला इंग्लिशचा पेपर 80 मार्क्सचा आणि 3 तासांचा वेळ यासाठी आहे. तर ॲज यू ऑल नो की फर्स्ट आपला सेक्शन असतो तो म्हणजे लँग्वेज स्टडीचा. पेपर नीट बघून घ्या. अशाच प्रकारचा पेपर तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहे. सो पेपर नीट आणि व्यवस्थित बघायचा आहे. मी याच्यामध्ये तुम्हाला काही डूज आणि डोंट्स पण सांगणार आहे जे तुम्ही नीट ऐकायचे आहेत. सो आता याच्यामध्ये लँग्वेज स्टडीचा जो काही सेक्शन आहे, आय होप की तुम्ही टाइम मॅनेजमेंटचा व्हिडिओ पाहिलाय, कारण त्याच्यामध्ये आपण हे डिस्कस केलं होते की कोणत्या क्वेश्चनला किती वेळ दिला पाहिजे जेणेकरून आपण आपला पेपर वेळेच्या आधी सोडवू शकतो. ठीक आहे. अजूनही व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. प्लीज चेकआउट करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये नक्कीच बेनिफिट होणार आहे. सो सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे लँग्वेज स्टडीचा. त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स नीट बघून घ्या कारण सेम पेपर तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये येऊ शकतो. सो क्वेश्चन नंबर 1 आहे डू एस डिरेक्टेड. ऑलरेडी मी प्रत्येक सेक्शन वाईज व्हिडिओज पण अपलोड केलेले आहेत, करत आहे. म्हणजे एक व्हिडिओ अपलोड केला असेल, बाकीचे हळूहळू रोज रोज एक एक सेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही ते सेक्शन्स कसे सोडवायचे, डूज आणि डोंट्स काय आहेत आणि मी कशा पद्धतीने 98 मार्क्स स्कोर केले होते आउट ऑफ 100. सो प्लीज ते व्हिडिओज पण चेकआउट करा. सो याच्यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे डू एस डिरेक्टेड, तर इथे आपण पाहतोय की कोणतेही 4 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत 6 पैकी आणि हे एकूण 8 मार्क्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1 बी जो आहे तर हा एकूण 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 1 मध्ये तुम्हाला या दोघांपैकी कोणतेही एक सॉल्व्ह करायचं आहे. एक तर तुम्ही फ्रेजचा यूज करा किंवा तुम्ही क्लॉज पूर्ण करा. आणि सेकंड मध्ये तुम्हाला एकतर ह्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स अटॅच करायचा आहे किंवा नेक्स्ट ह्याच्यामध्ये आहे की तुम्हाला हे जे रूट वर्ड दिलेले आहेत तर त्याच रूट वर्डचा यूज करून सेंटेन्सेस बनवायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण पाहिले की क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह, कोणते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत किंवा कोणते क्वेश्चन ऑप्शनमध्ये आहेत. नेक्स्ट आहे सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेज. आय होप की सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे 2 टेक्स्च्युअल पॅसेज पेपरमध्ये येतात आणि दोन्ही 10-10 मार्काचे असतात. अशा प्रकारे हा जो टेक्स्च्युअल पॅसेजचा सेक्शन आहे तर हा 20 मार्क्सचा असतो. कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे वगैरे टिप्स आणि ट्रिक्स सगळ्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पर्टिक्युलर सेक्शनच्या व्हिडिओजमध्ये. आय होप की तुम्ही पूर्ण सिरीज फॉलो करताय. जे काही व्हिडिओज आले नसतील हळूहळू येणार आहेत, पण ही सगळी सिरीज तुम्हाला फॉलो करायची आहे. सध्या तुमचा जो काही प्रिलिम्सचा पेपर आहे तर तो अशाच प्रकारचा असणार आहे. सो पूर्ण पेपर नीट बघा. या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 2A. क्वेश्चन नंबर 2A मध्ये तुम्हाला ऍज पर दी पॅसेज क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि करेक्ट ऑप्शन जो आहे तर तो तुम्हाला इथे चूज करायचा आहे. राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे A2 मध्ये जर आपण पाहायचं म्हटलं तर वेब डायग्राम आहे. ज्या प्रकारे वेब डायग्राम ड्रॉ करून दिलाय सेम तुम्हाला ड्रॉ करायचा आहे वेब डायग्राम. अजिबात याच्यामध्ये कुठलेही चेंजेस नाही करायचे. तुम्ही चुकून रेक्टँगलचं सर्कल केलं वगैरे नाही चालणार. ज्या पॅटर्न मध्ये दिलंय त्याच पॅटर्न मध्ये तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. सोबतच जे तुम्ही आता इथे लिहिणार आहात, सपोज इथे तुम्ही काहीतरी आन्सर लिहाल, राईट. सो इथे तुम्ही जेव्हा आन्सर लिहिणार तेव्हा त्या बॉक्समध्ये पण तुम्हाला लिहिलेल्या आन्सरच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. हे तर तुम्ही लिहिणार आहातच, पण बाजूला आन्सर पण लिहाल ना. सो जे काही तुम्ही लिहिणार आहात त्याच्या खाली पण तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. ओके, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे A3. A3 मध्ये काय सांगितलंय की पॅसेज मधून करेक्ट वर्ड्स निवडायचे आहेत आणि त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन पण करायचे आहे. ते वर्ड लिहिल्यानंतर पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे, ते वर्ड लिहायचं आहे आणि त्या वर्डच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे A4. A4 साठी सगळ्यात महत्वाची सूचना अशी आहे की पेपरमध्ये कोणत्या प्रकारचे टॉपिक्स एक्झाम मध्ये येणार आहेत याच्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलाय. तेच टॉपिक्स ग्रामरचे एक्झाम मध्ये येतात, त्याच्या व्यतिरिक्त काहीच विचारलं जात नाही. सो प्लीज तो व्हिडिओ पहा. तो व्हिडिओ मी कमेंट बॉक्समध्ये पण शेअर केलाय, टेलिग्रामवरती पण शेअर करते, जेणेकरून तुम्हाला आधीच कळेल की एक्झाम मध्ये कोणते टॉपिक्स येणार आहेत आणि तुम्ही फक्त तेवढेच टॉपिक्स प्रिपेअर केले तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे. सो आता इथे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे A5. A5 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की डू यू लाईक स्टोरीज ऑफ सच ग्रेट सायंटिस्ट आणि व्हॉट डू दे टीच अस. सो तुम्हाला अशा प्रकारे आता या ठिकाणी त्या मेरी क्युरीची स्टोरी दिलेली आहे, पण सिमिलरली तुम्हाला इतर सायंटिस्टच्या स्टोरीज ऐकायला आवडतील का आणि का तुम्हाला आवडतात किंवा त्या स्टोरीज आपल्याला काय शिकवतात हे इथे त्यांनी विचारलेलं आहे. सो अशा प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला किती ओळींचं उत्तर एक्सपेक्टेड असतं? एक्झॅक्टली 4 to 5 लाईन्सचं, मिनिमम 4 to 5 लाईन्सचा आन्सर एक्सपेक्टेड आहे. तो सगळ्यांनी मोठा उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जर एक्झाम मध्ये असा क्वेश्चन आला तर तुम्ही आउट ऑफ मार्क्स याच्यामध्ये स्कोर करू शकता. खूप लहान उत्तर लिहिलं तर मार्क्स नाही मिळणार. लेंथ मार्क्स वाईज असली पाहिजे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे क्वेश्चन नंबर बी. आपला सेकंड पॅसेज पॅराग्राफ आहे. ठीक आहे. सो जस्ट मी आता टेलिग्रामवरती लिंक शेअर केलेली आहे, प्लीज चेकआउट करा. तुम्हाला ते पण बघायला मिळत असेल की जे ग्रामरचे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला त्या टेलिग्रामवरती पाहायला मिळतील.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बी. बी मध्ये काय सांगितलेलं आहे की सिमिलर पॅटर्न मध्ये, जसं आपण आता क्वेश्चन नंबर 2A सॉल्व्ह केलं, सेम त्याच पॅटर्न मध्ये क्वेश्चन नंबर 2B असणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की आपल्याच टेक्स्टबुक मधला पॅसेज आहे आणि त्याच्यावरती कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सो हा पेपर नक्की सोडवायचा आहे, खूप महत्वाचा पेपर आहे आणि सगळे क्वेश्चन्स या पेपरमध्ये कव्हर झालेले आहेत. सो तुम्ही हवं तर व्हिडिओ पॉज करून हा जो पॅसेज आहे तर हा रीड करू शकता किंवा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. ठीक आहे, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आहे की याच्यावरती कशा प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत बघा. क्वेश्चन नंबर B1 जो आहे तर तो आहे ट्रू ऑर फॉल्सचा. सो मी तुम्हाला याच्या आधी पण बऱ्याचदा सांगितले की जेव्हा ट्रू ऑर फॉल्सचा क्वेश्चन येईल तेव्हा तुम्हाला सेंटेन्स पूर्ण लिहायचे, स्टेटमेंट पूर्ण लिहायचे आणि मगच ते ट्रू आहे की फॉल्स आहे याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल सेंटेन्स पूर्ण लिहायचे आणि मग खाली ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते लिहायचे. फक्त ट्रू फॉल्स असं लिहून नका येऊ, सेंटेन्स लिहिणं रिक्वायर्ड आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहतोय B2 काय आहे. B2 मध्ये तुम्हाला ऍज युजल एक वेब चार्ट दिलेला आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला इथे जे आन्सर्स आहेत तर ते लिहायचे आहेत. सेम डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायचा आहे आणि मगच तुम्ही त्याचे आन्सर्स जे आहेत तर ते लिहिणार आहात. डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे B3. B3 मध्ये बघा काय सांगितलेलं आहे, तर B3 मध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला नाउन फॉर्म्स सिंपल असेल, डिस्क्राईब आहे तर याचं नाउन फॉर्म तुम्हाला लिहायचं आहे. राईट. सो जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की नाउन फॉर्म लिहायचे किंवा जो काही B3 मध्ये क्वेश्चन असेल त्याचं मोस्टली रिलेशन असणार आहे आपल्या ऍक्च्युअल क्वेश्चनशी. त्याच्यामुळे तुम्हाला याचे सगळ्याचे आन्सर्स पॅसेजमध्येच पाहायला मिळणार आहेत, तुम्हाला पॅसेजमधून शोधून लिहायचे. सिमिलरली नेक्स्ट आहे तुम्हाला टेक्निक आणि प्युरिटीचं ऍडजेक्टिव्ह फॉर्म लिहायचं आहे. हे पण तुम्हाला पॅसेजच्या आसपास पाहायला मिळणार आहे कारण हे सगळे क्वेश्चन पॅसेजशीच रिगार्डिंग आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे B4 अगेन ग्रामरचा क्वेश्चन. ग्रामरमध्ये कोणते टॉपिक्स येणार प्लीज नक्की चेकआउट करा व्हिडिओ. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार आहात तेव्हा नॉट ओनली बट ऑल्सो या हे दोन शब्द तुम्ही जेव्हा सेंटेन्स मध्ये वापराल तेव्हा त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग कसं वापरायचं किंवा त्याच्याबद्दलचे जे काही सगळे क्वेश्चन्स आहेत तर ते मी ऑलरेडी घेतलेले आहेत. तुम्हाला आय गेस व्हिडिओ पण मी अगदी खाली कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईन जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल की क्वेश्चन टॅग मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, कारण क्वेश्चन टॅग खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि खूपदा एक्झाम मध्ये विचारला जातो. सो प्लीज ट्राय करा की तुम्ही हे सगळे टॉपिक्स नीट करून जाल एक्झामच्या वेळेस, कुठलाही टॉपिक तुम्ही स्किप नाही करणार. त्यानंतर नेक्स्ट आहे B5. B5 मध्ये काय सांगितलेलं आहे की व्हॉट डिफरन्स डू यू फाइंड बिटवीन द चिल्ड्रन ऑफ स्वामीज डेज अँड टुडेज चिल्ड्रन. सो आत्ताचे चिल्ड्रन आणि तेव्हाचे चिल्ड्रन यांच्यामध्ये तुम्हाला आता काय फरक बघायला मिळतो. खूप छान क्वेश्चन आहे, तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. तुम्ही असं पण बघू शकता की जो काही चॅप्टर किंवा जो काही पॅसेज दिलाय तो तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही काही मूवीज मध्ये वगैरे लाईक स्वामी सारख्या एज मधले जर कोणी मुलांबद्दल तुम्ही काही वाचलं असेल, काही ऐकलं असेल, काही पाहिलं असेल तर त्याचा पण रेफरन्स तुम्ही देऊ शकता. कारण जसं की आपण म्हणतो की हे सगळे क्वेश्चन्स आपल्या मताप्रमाणे लिहायचे असतात, सो तुम्ही त्याचा रेफरन्स इथे नक्कीच देऊ शकता. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेक्शन 3 दॅट इज पोएट्री. सो पोएट्री अगेन 10 मार्क्स आहे. सो इथे जर तुम्ही पाहिलं पोएट्रीमध्ये स्पेसिफिकली तर पोएट्रीमध्ये 5 मार्क्स जे असतात पहिले तर ते आपल्याला असतात क्वेश्चन आणि आन्सर्ससाठी. सो तुम्ही जर इथे पाहिलं तर एक मिनिट, हे पेज आय गेस मी परत अटॅच केले, सॉरी या. सो हे आहे आपलं पोएट्री. इथे आहे पोएट्री. ठीक आहे, सो ही तुम्हाला पोयम दिलेली आहे आणि या पोयमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला लिहायचं आहे. आय गेस मधलं एक पेज माझ्याकडून मिसप्लेस झालंय, ही पूर्ण पोयम दिलेली आहे इफची आणि ती पूर्ण पोयम आहे ऍक्च्युली माझ्याकडून मिसप्लेस झालंय ते. सो ती पूर्ण पोयम तुम्हाला तुमच्या बुकमधून वाचायची आहे, मधल्या पानावरती होती आणि कारण पेपर प्रिलिम्स असल्यामुळे मधल्या एका पानावरती पोयम असणार आहे आणि ही अर्धा पार्ट आहे पोयमचा. सो अशा पद्धतीने ही पूर्ण पोयम तुम्हाला तुमच्या बुकमधून रीड करायची आहे आणि त्याच्यावरती ही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सो A1 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की इम्पोस्टर्स जे काही मेन्शन केलेले आहेत कवितेमध्ये ते फाइंड आउट करायचे आहेत आणि सेकंड याच्यामध्ये आहे हू ट्विस्टेड द ट्रूथ यू हॅव स्पोकन. सो याचा आन्सर तुम्हाला याच पोयम मधून मिळणार आहे आणि तुम्हाला ते शोधून लिहायचं आहे. ठीक आहे, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वेब डायग्राम दिलेली आहे ऍज युजल. ठीक आहे, सो वेब डायग्राम मध्ये बघा काय करायचं आहे. वेब डायग्राम मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जसं दिलंय त्याच पॅटर्न मध्ये वेब डायग्राम ड्रॉ करायचंय, अजिबात बदल नाही करायचे. वेब डायग्राम मध्ये जसं दिलंय सेम पॅटर्न मध्ये डायग्राम ड्रॉ करायचंय फर्स्ट ऑफ ऑल. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण काय करणार आहोत, रायमिंग वर्ड्स तुम्हाला शोधायचे. ॲज यू ऑल नो की जे शेवटचे शब्द असतात लाईक स्पोकन, ब्रोकन, फुल्स, टूल्स हे रायमिंग वर्ड्स असतात. सो हे पण अगेन इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्यानंतर बास्केट फुल ऑफ मूनलाईट पोयम दिली आणि तुम्हाला अप्रिसिएशन लिहायचंय
आय होप सगळ्यांना अप्रिसिएशन कसं लिहायचं ते माहिती असेल. नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, सो दॅट मी एक व्हिडिओ अपलोड करेन ज्याच्यामध्ये सगळ्या कवितांचे मोस्टली अप्रिसिएशन असतील. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलंय की तुम्ही एकदा ट्राय करा स्वतःहून सेंट्रल आयडिया वगैरे लिहिण्याचा. पण जर असं असेल की तुम्हाला येत नाहीये किंवा तुम्हाला कळत नाहीये कसं लिहायचं, तर मी जर तुम्हाला देईन त्या व्हिडिओजमध्ये ते तुम्ही बाय हार्ट केलं आणि ते लिहिलं तरी पण तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत. सो तुम्ही ते पण करू शकता. सो ट्राय करा की तुम्ही घरूनच जे अप्रिसिएशन आहे तर ते करून जाल, जेणेकरून तुम्ही इझिली ते क्वेश्चन्स जे आहेत तर ते टॅकल करू शकता. ओके, डन. सो आता या ठिकाणी बघा टायटल ऑलरेडी तुम्हाला इथे बघायला मिळते, पोएटचं नाव पण तुम्हाला इथे बघायला मिळते. सो जे आहे तेच वाचून लिहायचे, त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळ्यांनाच आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजेत, कारण जे जे पोएमच्या बॉक्समध्ये दिले त्याच्यावरतीच क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे रायमिंग स्कीम लिहायचं आहे. आय होप की सगळ्यांना रायमिंग स्कीम म्हणजे काय माहिती आहे आणि सगळ्यांना फाइंड आउट करता येतं. अगेन जर तुम्हाला रायमिंग स्कीम म्हणजे काय माहिती नसेल तर मी जेव्हा अप्रिसिएशनचे व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये रायमिंग स्कीम वगैरे सगळं पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच वरती पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे लवकरात लवकर. पण त्याच्या आधी जर मी म्हणजे प्रिलिम्सच्या आधी जर व्हिडिओ नाही आला तर तुम्हाला सांगून ठेवते की फिगर ऑफ स्पीच मध्ये मोस्टली आयट्रेशन आणि रिपिटेशन हे सगळ्या पोएम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण स्पेसिफिकली या पोएम मध्ये एपोस्ट्रोफी नावाचं पण फिगर ऑफ स्पीच आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे थीम आणि सेंट्रल आयडिया. अगेन तुम्हाला 2 मार्कासाठी लिहायचंय. साधारणतः मिनिमम 5 ओळींचं तरी थीम असलं पाहिजे. मॅक्सिमम तुम्ही कितीही लिहू शकता, पण मिनिमम 5 ओळींचं तरी असलं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. सो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये अगेन मी तुम्हाला त्या सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा मी सेक्शन वाईज पेपर एक्सप्लेन करते त्याच्यामध्ये, की तुम्हाला याला किती वेळ द्यायचा आहे. सो प्लीज तो व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल की आपल्याला किती वेळ द्यायचा आहे प्रत्येक क्वेश्चनला. कारण हे नॉन टेक्स्च्युअल असल्यामुळे आपल्याला माहिती नाही किंवा आपण याचं ऑलरेडी रिडिंग नाही केलंय. सो आपण फर्स्ट टाइम रिडिंग करणार आहोत, त्याच्यामुळे वेळ लागणार आहे. मग तो वेळ किती द्यावा, तर या सगळ्याबद्दल आपण त्या व्हिडिओजमध्ये डिस्कशन केलंय. सो आता तुम्ही जर प्रश्न पाहिले तर सेम क्वेश्चन किंवा सेम पॅटर्नचे क्वेश्चन्स आहेत, जसे आपण क्वेश्चन नंबर 2A आणि B मध्ये पाहिले होते. ठीक आहे. सो अगेन प्लीज ग्रामरसाठी मी जे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते रेफर करा. पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलंय, सजेस्ट सम वेज टू इन्क्रीज द नंबर ऑफ स्पॅरोज इन युअर एरिया. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या जे काही चिमण्यांची जी काही संख्या आहे तर ती आपल्याला जर पाहायला पण मिळत नाहीत तेवढ्या चिमण्या, किंवा मोस्टली पाहायलाच नाही मिळत आहेत. सो हे कशामुळे होतंय, तर पोल्युशनमुळे होतंय किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेचशी कारणं आहेत. तर आपल्याला कारणं नाही विचारलेली आहेत, पण तुम्हाला कारणं माहिती असली पाहिजेत, कारण त्या कारणांना ओव्हरकम करूनच आपण जो प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह करू शकतो चिमण्यांचा. राईट. सो यासाठी तुम्ही थोडंफार रीड करू शकता, गुगलवरती वगैरे सर्च करू शकता, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट्स वगैरे पाहायला मिळतील आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही याचे आन्सर्स लिहू शकता. राईट. सिमिलरली आता मी तुम्हाला हे पण सांगितलेलं होतं की जेव्हा आपण हा पॅसेज रीड करतोय तेव्हा तुम्हाला खाली अंडरलाईन करायचं आहे, जे काही इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत किंवा इम्पॉर्टंट लाईन्स आहेत त्यांना, किंवा अंडरलाईन करणं शक्य नसेल तर असं डॉट वगैरे देऊन ठेवायचं आहे, जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही समरी लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला आधीच कळेल की कोणती लाईन इम्पॉर्टंट आहे किंवा काय आपल्या समरीमध्ये असलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, समरीला टायटल द्यायचं आहे. जर तुम्ही समरीला टायटल नाही दिलं तर तुमचे मार्क्स जाणार, त्याच्यामुळे समरीला टायटल देणं खूप महत्वाचं आहे. समरी कितपत लिहायची, किती मोठी लिहायची, तर आपल्या जे ऍक्च्युअल पॅसेज आहे, जो आपला ऍक्च्युअल पॅसेज आहे तर याच्या 1/3 समरी असली पाहिजे. तर कसं काउंट करायचं वगैरे हे सगळं मी समरीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, प्लीज व्हिडिओ पहा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे रायटिंग स्किल. रायटिंग स्किलच्या प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी. राईट. सो तुम्ही ते टॉपिक्स जे तुम्हाला येत नाही आहेत किंवा ज्याच्यावरती व्हिडिओ हवा आहे तर ते सगळे टॉपिक्स तुम्ही बघू शकता, जे मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आता याच्यामध्ये काय लिहिलं पाहिजे हे मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे या व्हिडिओमधून. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लेटर रायटिंग मध्ये तुमच्याकडे फॉर्मल आणि इनफॉर्मल असे 2 ऑप्शन असतात. तर मी नेहमी सांगते की ट्राय करा इनफॉर्मल लेटर लिहिण्याचा, कारण फॉर्मलमध्ये कसं असतं की तुम्ही प्रॉपर भाषा वापरली पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी प्रॉपरली वापरल्या गेल्या पाहिजेत. जे काही त्याचं फ्रेमवर्क आहे ते अगदी बरोबर असलं पाहिजे. पण इनफॉर्मल मध्ये थोडं वरखाली झालं तरी पण चालतं. आपण इथे बऱ्याचशा इकडच्या तिकडच्या गप्पा पण इनफॉर्मल मध्ये मारू शकतो, जे आपल्याला फॉर्मल मध्ये नाही करता येत. सो कधी कधी असा प्रश्न पडतो की आता पुढे काय लिहायचं. सो अशा केसमध्ये इनफॉर्मल मध्ये तुम्ही काही पण इकडचं तिकडचं लिहिलं तरी पण चालणार आहे, पण फॉर्मल मध्ये असं नाही चालत. ठीक आहे. सो इनफॉर्मल मध्ये तुम्ही तुमच्या फ्रेंडला लिहिताय किंवा बहिणीला, आई वडिलांना, कोणाला पण रिलेटिव्ह मध्ये लेटर लिहिताय तर आपण आसपासच्या काहीतरी गप्पा, काहीतरी पॉईंट्स असं कसं ऍड करू शकतो, ते चालतं. पण इनफॉर्मल मध्येच हे करायचं आहे, फॉर्मल मध्ये असं नाही चालत. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही जर अजून डिसाईड नाही केलं काय लिहायचं तर इनफॉर्मल लेटर लिहा,
पण तुम्ही ऑलरेडी डिसाईड केलंय मला फॉर्मल्स लिहायचं आहे, तर प्लीज फॉर्मल सोबतच जा, लास्ट मोमेंटला चेंज करायची गरज नाहीये. ठीक आहे, हे फक्त मी त्यांना सजेस्ट करते ज्यांनी अजून काहीच नाही लिहिले किंवा ज्यांनी अजून काही ठरवलंच नाहीये की मी कशाचा अभ्यास करायचा वगैरे, त्या लोकांसाठी मी सांगते. ठीक आहे, नेक्स्ट आहे, आता तुमच्याकडे अगेन ऑप्शन आहे, एक तर डायलॉग करू शकता किंवा स्पीच रायटिंग करू शकता. दोन्ही 5-5 मार्कांचा आहे. दोघांवरती पण व्हिडिओ अपलोड केला गेलेला आहे ऑलरेडी. मी सजेस्ट करेन की डायलॉग लिहा. याचं कारण असं आहे की डायलॉग मध्ये तुमच्याकडे पार्ट्स आहेत. पहिला पार्ट लिहिला की 1 मार्क मिळणार आहे, दुसरा पार्ट बरोबर लिहिला की 1 मार्क मिळणार आहे, तिसरा पार्ट बरोबर लिहिला की 3 मार्क मिळणार आहेत. याच्यामध्ये पण मिनिमम 3 एक्सचेंजेस म्हणजे 6, 3 ए चे 3 बी चे अशा प्रकारे डायलॉग असले पाहिजेत. ठीक आहे, अगेन स्पीच लिहिणार असाल तर स्पीच मोठं लिहावं लागेल, प्लस प्रॉपर स्ट्रक्चर फॉलो करायचं आहे, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते सेम त्या पॅटर्नमध्ये. सगळ्याच्या लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो एकदा जाऊन पहा ते व्हिडिओज, कारण त्याच्यामध्ये मी सॅम्पल बरेचसे क्वेश्चन्स पण घेतलेले आहेत, रूल्स सांगितलेत आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम्स आपण काय चुका करतो ज्याच्यामुळे रायटिंग स्किलमध्ये आपले मार्क्स जातात हे पण मी त्याच्यामध्ये सांगितले. सो व्हिडिओज नक्की पहा. नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये बघायचं म्हटलं तर बघा, आपल्याकडे काय काय आहे की नॉन व्हर्बल टू व्हर्बल पण आपण करू शकतो आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल पण आपण करू शकतो. ठीक आहे, पण अगेन मी तुम्हाला सजेस्ट करेन की व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा. याचं कारण असं आहे की बघा, जेव्हा आपल्याकडे ऑलरेडी पॅराग्राफ आहे आणि त्याचं जेव्हा आपल्याला नॉन व्हर्बल मध्ये कन्व्हर्जन करायचंय ते खूप इझी आहे. जे काय पॅराग्राफ मध्ये विचारलंय किंवा सांगितलंय आणि क्वेश्चन मध्ये विचारलंय तेवढंच आपल्याला करायचं असतं. पण जर तुम्ही नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायला घेतलं तर तुम्हाला दिलेल्या इन्फॉर्मेशनचा पॅराग्राफ बनवावा लागतो, त्याला टायटल द्यावं लागतं, ते बरोबर तेवढ्या शब्दांमध्ये लिहावं लागतं. त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स झाल्या तर त्याच्यामध्ये मार्क्स कट होतात. त्याच्यामुळे बेस्ट आहे की तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलंय तेच तुम्हाला नॉन व्हर्बल मध्ये कन्वर्ट करायला कम्पॅरेटिव्हली इझी आहे. सो ट्राय करा की या केसमध्ये तुम्ही जो हा A2 आहे तर हा सॉल्व्ह कराल, जर तुम्ही अजून काहीच डिसाईड नसेल केलं तर. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे एक तर तुम्ही रिपोर्ट रायटिंग करू शकता किंवा तुम्ही स्टोरी लिहू शकता. अगेन याच्यामध्ये पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की रिपोर्ट रायटिंग लिहा. याचा स्टोरी पण लिहू शकता, नो इश्यू. बट रिपोर्ट रायटिंगचं काय लिहिलं पाहिजे किंवा काय बेनिफिट आहे, एक तर तुम्ही याच्यामध्ये हेडलाईन दिलीत, डेडलाईन दिलीत की तुम्हाला साधारणतः 1-1.5 मार्क मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही इंट्रोडक्शन लिहिलं की तुम्हाला 2 वगैरे मार्क मिळतात, इंट्रोडक्शन आणि पहिला पॅरेग्राफ. नेक्स्ट आहे तुम्ही कन्क्ल्युजन लिहिलं वगैरे की तुमचे त्या ठिकाणी 5च्या 5 मार्क बनतात. आता हे अजून डिटेलमध्ये तुम्हाला जर हवं असेल की नेमके किती मार्क्स कुठल्या पॅराग्राफला मिळतात तर ते पण मी ऑलरेडी रिपोर्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, तुम्हाला तो व्हिडिओ पाहावा लागेल. ठीक आहे, दुसरी गोष्ट अशी आहे, स्टोरीमध्ये बऱ्याचदा काय होतं, स्टोरी एकतर डेव्हलप करायला वेळ लागतो. दुसरी गोष्ट कधी कधी ते लोक एंड देतात, कधी कधी स्टार्टिंग देतात, कधी कधी मधलाच पार्ट देतात. तर पहिल्यापासून स्टोरी त्या पॉईंट पर्यंत आली पाहिजे, यासाठी विचार करावा लागतो. टायटल पाहिजे, मोरल ऑफ द स्टोरी असली पाहिजे. सो बेसिकली याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही हे जे सगळे 2 क्वेश्चन्स आहेत किंवा 2 ऑप्शन्स आहेत त्यापैकी पहिलं न्यूज रिपोर्ट लिहू शकता, जर तुम्ही अजून काही डिसाईड नसेल केलं तर. ठीक आहे, कारण न्यूज रिपोर्टमध्ये जास्त व्हेरिएशन नाहीये. एक तर तुम्हाला अशा प्रकारे सायन्स एक्झिबिशनचं विचारलं जातं किंवा कुठेतरी रोड ऍक्सिडेंट झालाय त्याचं तुम्हाला न्यूज रिपोर्ट करायला दिलं जातं, किंवा काहीतरी योगा डे आहे, एन्व्हायरमेंट डे आहे, बायोडायव्हर्सिटी डे आहे, असं काहीतरी डे आहे आणि त्याच्यावरती ते सेलिब्रेट केलेलं आहे आणि त्याच्यावरती लिहायला येतं. ठीक आहे, सो जास्त व्हेरिएशन येत नाही, त्याच्यामुळे काही ठरलेल्या गोष्टी आहेत त्याच तुम्हाला करायच्या आहेत. सो मी या सगळ्या पॅटर्न्सवरती व्हिडिओ अपलोड केले की कोणत्या कोणत्या प्रकारचे रिपोर्ट रायटिंग आले तर ते कसे लिहायचे, त्याच्यामुळे ते पण नक्की चेकआउट करा. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलेशन मध्येच मला सगळ्यांना माहिती आहे की 5 मार्कांचा हा सेक्शन आहे. याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये 6 पैकी कोणतेही 4 वर्ड्स तुम्हाला तुमच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मध्ये, मोस्टली मराठी असेल सगळ्या लोकांचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं असतं. नेक्स्ट तुम्हाला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, तर त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 2 सेंटेन्सचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. अगेन महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण सेंटेन्सचं ट्रान्सलेशन करतोय तेव्हा ते सगळ्या प्रत्येक शब्दाचं ट्रान्सलेशन करायचं आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, जेव्हा आपण थर्ड क्वेश्चन म्हणजे सी क्वेश्चन जेव्हा आपण पाहतोय तर याच्यामध्ये तुम्हाला इडियम्स किंवा प्रोवर्ब्स दिलेले आहेत, राईट. सो आता याच्यामध्ये बघा, एक्झाम्पल इज बेटर दॅन परसेप्ट किंवा करेज इज द शुअरेस्ट वेपन इन द डेंजर. याच्यामध्ये तुम्हाला वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन नसतं करायचं. मग इथे काय करायचं असतं, तर जो काही क्वेश्चन दिलाय किंवा जे प्रोवर्ब किंवा जे काही इडियम दिले त्याचं मराठीमध्ये किंवा तुम्ही हिंदीमध्ये लिहिणार असाल तर हिंदीमध्ये, तुमचं जे काही मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन असेल तर त्याच्यामध्ये त्या अर्थाची म्हण तुम्हाला लिहायची असते. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करतो. आय होप की तुम्ही हा पेपर सॉल्व्ह कराल, कारण अशाच प्रकारचे अशाच प्रकारचे पेपर्स प्रिलिम एक्झामला येतात किंवा बोर्ड एक्झामला पण येतात. सो नक्की सॉल्व्ह करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.